तर विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य स्थापन कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा, मुठा, भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22,
28वा मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणती पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा वैगई नदी डॅश पर्वत रांगेत उगम पावते? वैगई नदी डॅश पर्वत रांगेत उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा कोणते शहर गोदावरी नदी
किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर डॅश वसलेले आहे? पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर डॅश वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नरसिंहवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ज्वारीवरील चिकटा कोणत्या किडीमुळे पडतो? ज्वारीवरील चिकटा कोणत्या किडीमुळे पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 मावा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक आहे? भारतीय जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पालाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे? उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बारमाही नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भागात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते? मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, डॅश डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे? डॅश डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिवाळ्यात दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिवाळ्यात दैनिक
सरासरी तापमान कक्षा जास्त आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंडवन श्रेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जगातील सर्वात कमी लोकसंख्या व सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश. जगातील सर्वात कमी लोकसंख्या व सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हॅटिकन सिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी गटात न बसणारा नदी शोधा. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात अधिक साक्षर आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात अधिक साक्षर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चिकू संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चिकू संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 घोलवड पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून अरबी समुद्रास जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या बेटाचा समावेश मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यात होत नाही? खालीलपैकी कोणत्या बेटाचा समावेश मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 घारापुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या राज्यात 1991 मध्ये नंदादेवी राष्ट्रीय उद्यान स्थापन केले गेले? खालीलपैकी कोणत्या राज्यात 1991 मध्ये नंदादेवी राष्ट्रीय उद्यान स्थापन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 झास्कर लडाख व कारकोरम पर्वतरांगेचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे? झास्कर लडाख व कारकोरम पर्वतरांगेचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 समृद्धी महामार्ग मार्ग काय आहे? समृद्धी महामार्ग मार्ग काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर ते मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सील व वालरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वालरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मोफत सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरविणारा जगातील पहिला देश कोणता ठरला? मोफत सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरविणारा जगातील पहिला देश कोणता ठरला? तर ऑप्शन क्रमांक 2 लक्झेंबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, वाशिम जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? वाशिम जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, पंचगंगा नदी मध्ये कोणत्या नदीचा मिश्रण नाही? पंचगंगा नदी कोणत्या नदीचा मिश्रण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरण्याकेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, दोन नद्यांमधील प्रदेश डॅश डॅश म्हणून म्हणतात. दोन नद्यांमधील प्रदेश यांना डॅश डॅश काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दुवाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र आहे फक्त 32 चौरस किमी? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र 32 चौरस किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल.